हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 26वा, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 33। अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुः लिंगत्वं एव च तत् मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः। अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिंगत्वमेव च तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः। अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिंगत्वमेव च तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः। अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिंगत्वमेव च तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः। अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिंगत्वम् एव च तन्मात्रत्वनभसो लक्षणं कवयो विदुः। अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिंगत्वम् एव च तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः। अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिंगत्वमेव च तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः। अर्थाश्रयत्वं शब्दस्य द्रष्टुर्लिंगत्वमेव च तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदुः। अर्थ आश्रयत्वं वस्तूचा अर्थ सांगणारा, शब्दस्य ऑफ साउंड शब्दाची, that's little weird, साउंड आवाजाची। द्रष्टुः वक्त्याचे, लिंगत्वम जो उपस्थिती व अस्तित्व सूचित करतो,
अस्तित्व सूचित करतो. एव एव सुद्धा सुद्धा च च आणि आणि तत्मात्रत्वम तत्मात्रत्वम सूक्ष्म घटक सूक्ष्म घटक च च आणि आणि नभसः नभसः आकाशाचे आकाशाचे लक्षणम लक्षणं व्याख्या व्याख्या कवयः कवयः विद्वान व्यक्ती विद्वान व्यक्ती विदुः विदुः जाणतात. जाणतात. भाषांतर विद्वान आणि सत्य ज्ञान संपन्न व्यक्ती विद्वान आणि सत्य ज्ञान संपन्न व्यक्ती शब्दाची अशी व्याख्या करतात की शब्दाची अशी व्याख्या करतात की इट्स व्हेरी रॉंग. आवाज साऊंड, व्हॉट इज साऊंड? आवाज ध्वनी ध्वनीची अशी व्याख्या करतात की ध्वनीची अशी व्याख्या करतात की तो वस्तूची तो वस्तूची संकल्पना देतो. संकल्पना देतो. दृष्टी आड असलेल्या वक्त्याचे दृष्टीआड असलेल्या व्यक्तीचे अस्तित्व सूचित करतो अस्तित्व सूचित करतो. आणि आकाश या महाभूताचे आणि आकाश या महाभूताचे सूक्ष्म रूपही तोच आहे. सूक्ष्म रूपही तोच आहे. कालच्या श्लोकामध्ये देखील आणि आजच्या या श्लोकामध्ये देखील शब्द हा संस्कृत शब्द जरी असला तरी आपले आचार्य त्याचा अर्थ आपल्याला ध्वनी म्हणून सांगतात. त्याला ध्वनीच म्हटलं पाहिजे. मराठीमध्ये शब्द वेगळा असतो. किती मोठा फरक पडतो या चुकीच्या भाषांतरामध्ये. Persons who are learned and who have true knowledge define sound as that which conveys the idea of an object, indicates the presence of a speaker screened from our view, and constitute the subtle form of ether. हे भाषांतर ऐकल्यावरती देखील आपल्या लक्षात येते की ते शब्दाचा अर्थ आहे ध्वनी. शब्दाचा अर्थ शब्द नाही. मराठीमध्ये शब्दाचा अर्थ काय असतो? दोन अक्षरांनी बनलेला ग्रॅमॅटिकल डेफिनेशन, ज्याला व्याकरणामध्ये शब्द म्हटलं जातं. परंतु इथे संस्कृतच्या शब्दाचा अर्थ आहे ध्वनी. फॉर एक्झाम्पल का हे सूचित करतं तर दृष्टी आड असलेल्या व्यक्तीचे अस्तित्व सूचित करते. म्हणजे आपल्या कानावरती काय येतं? ध्वनी. तर आकाशापासून पुढे वायू तत्व निर्माण होतं. वायू तत्वापासून कुठला इंद्रिय तयार होतो? त्वचा, या त्वक. हे अजून पुढे सांगितलेलं आहे. परंतु त्याच्या आधी या 3-4 श्लोकांमध्ये हा जो पहिला तत्व आहे आकाश आणि त्याच्या आधीचं प्रीकर्सर ज्याला म्हणतात ध्वनी, यांची लक्षणं दिलेली आहेत. डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. भगवान कपिल देव येथे म्हणतात की विद्वान आणि सत्य ज्ञान संपन्न व्यक्ती, म्हणजे जे लर्नेड असतात, म्हणजे हुशार असतात, विद्वान असतात, आणि ज्यांना खरं सत्याचं ज्ञान असतं असे व्यक्ती, हे या ध्वनीची व्याख्या अशा प्रकारे करतात की ध्वनी म्हणजे जो एखाद्या वस्तूची संकल्पना देतो. म्हणजे एखादी आयडिया, एखादी फॉर एक्झाम्पल हातामध्ये आपल्या एखादा पेरू असेल किंवा सफरचंद असेल, तो दुसऱ्यांना समजावून सांगायचा असेल तर त्याच्यासाठी ध्वनी वापरावी लागते. दृष्टी आड असलेल्या वक्त्याचे अस्तित्व सूचित करतो. म्हणजे आपल्याला दिसत जरी नसलं
तरी जे कानावरती ऐकू येतं त्याच्यामुळे आपल्याला कळतं की तिथे कोणीतरी आहे किंवा काहीतरी आहे. आणि आकाश या महाभूताचे सूक्ष्म रूपही तोच आहे. हे आकाश तत्व समजावून घेणे खूप कठीण असतं. ऍक्च्युली मॉडर्न सायन्स मध्ये याला व्हॅक्यूम म्हणतात, पण ऍक्च्युली व्हॅक्यूम नाही. व्हॅक्यूमचा अर्थ मॉडर्न सायंटिस्ट लोक लावतात की जिथे काहीच नाही, परंतु आकाशचा अर्थ असा नसतो जिथे काहीच नाही. एका सूक्ष्म रूपामध्ये आकाशचा अर्थ असतो दोन वस्तू, दोन गोष्टी, दोन काही असो त्याच्यामधली जागा. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, हे जे आपण ध्वनी आपल्या तोंडातून बाहेर येतात किंवा भगवंतांची ध्वनी जी ब्रह्मांडामध्ये घुमत असते, ती ध्वनी ऐकूच येणार नाही जर त्याच्यामध्ये गॅप नसेल. ज्या ध्वनीमध्ये एकदम कमी गॅप असतो त्याला हाय पिच साऊंड म्हणतात, हाय फ्रिक्वेन्सी, हाय पिच साऊंड. आणि ती ध्वनी जनरली अशी कुई अशी कंटिन्युअसली ऐकू येते, त्याच्यामध्ये काही ब्रेक नसतो. आपण बोलताना दोन शब्दांमध्ये हा जो गॅप ठेवतो, तो जर गॅप ठेवला नाही तर कोणालाच काही कळणार नाही. त्या गॅपला आकाश म्हणतात. दोन वस्तू आपल्या डोळ्यासमोर असतात, त्याच्यामधली जी जागा असते त्या जागेला आकाश म्हणतात. त्याची जागा जर नसेल तर ते सगळं एकमेकाला चिकटूनच दिसेल आपल्याला. तर व्हॅक्यूम म्हणजे आकाश नव्हे. आकाशचा अर्थ असतो दोन वस्तूंमधली जागा, ध्वनीमधील गॅप, अशा अर्थाने. आणि हे प्रथम, हे सगळ्यात पहिल्यांदा हेच बनवावं लागतं. नसेल तर मग सगळं एकमेकाला चिकटून काही कळणारच नाही आपल्याला. किती सायंटिफिक आहे. अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा आपल्या लक्षात येते की येस, इट्स व्हेरी सायंटिफिक. आणि जर आपण आपल्या मुलांना शाळेत घातलं, त्याच्या बरोबर उलट काहीतरी शिकून येणार मुला. म्हणून प्रभुपाद म्हणतात शाळेत घालूच नका मुलांना. तात्पर्य, या श्लोकावरून एक गोष्ट स्पष्टच आहे की जेव्हा आपण श्रवण क्रियेविषयी विचार करतो तेव्हा वक्त्याची उपस्थिती अपरिहार्य असते. अपरिहार्य म्हणजे कंपल्सरी. कालच्या तात्पर्यामध्ये श्रवणाबद्दल खूप ऐकलं आपण. श्रवण 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 खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. श्रवण करायचं म्हटल्यावरती तिथे बोलणारा कोणीतरी असला पाहिजे, नाही? वक्त्या वाचून श्रवणाचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि यासाठीच श्रुती अर्थात श्रवणाद्वारे प्राप्त केलेले ज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैदिक ज्ञानास अपौरुष असे म्हटले जाते. अपौरुष म्हणजे भौतिक सृष्टीत जन्मास आलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून न बोलले गेलेले. अपौरुष म्हणजे अशा व्यक्तीकडून हे शब्द आलेले आहेत ज्याचा भौतिक म्हणजे पुरुष नाही, पुरुषच आहे परंतु म्हणजे आपल्यासारखा नॉर्मल पुरुष नाही. म्हणजे आपल्यासारख्या नॉर्मल माणसाकडून जे आपल्याला ऐकायला मिळतं ते चुकीचं असू शकतं, परंतु भगवंतांकडून जे ऐकायला मिळतं ते चुकीचं कधीच असू शकत नाही. म्हणून त्याला अपौरुषेय म्हटलं जातं. अपौरुष लिहिलं इथे, अपौरुषेय म्हटलं जातं. आणि ते न बदलता आपण जर पुढे ट्रान्सफर केलं तर त्याला श्रुती म्हटलं जातं. आणि यालाच गुरु शिष्य परंपरा म्हणतात. म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दात प्रभुपाद इथे सांगतात की हे आपण श्रवण केलं पाहिजे. वाचनावरती जास्त भर न देता श्रवणावरती जास्त भर दिला पाहिजे. वाचल्यावरती बरेचसे गैरसमज होऊ शकतात, कन्फ्युजन असू शकतं, परंतु श्रवण केलं की कन्फ्युजन राहत नाही, गैरसमज राहत नाही.
श्रीमद भागवतमच्या सुरुवातीला तेने ब्रह्मरिधा असे म्हटलेले आहे. आदि कवये, ब्रह्माचा ध्वनी किंवा वेद सर्वप्रथम अर्थात मूळ विद्वान पुरुषाच्या ब्रह्मदेवांच्या हृदयात स्थित केले गेले. थोडस हे बऱ्याच जणांना कन्फ्युजिंग असतं. ब्रह्मदेवांचं नाव आहे ब्रह्म, आणि जे वैदिक ज्ञान आहे त्याला पण म्हटलं जातं ब्रह्म, आणि आपल्याला पण म्हटलं जातं ब्रह्म, आणि भगवंतांना पण म्हटलं जातं ब्रह्म. आहे की नाही कन्फ्युजिंग? आणि अशी वाक्य वाटल्यावर अजून कन्फ्युजिंग होतं की ब्रह्माचा ध्वनी हा सर्वप्रथम पहिल्यांदा ब्रह्मदेवांना सांगण्यात आला. आणि बऱ्याचदा ब्रह्माचा म्हटलं की अजून कन्फ्युजन होतं. ब्रह्मदेवाबद्दल बोललं जातंय की असं वाटतं नाही. म्हणून ब्रह्मदेवांना श्रीमद भागवतमच्या त्या पहिल्या श्लोकामध्ये आदि कवये म्हटलेलं आहे. आदि कवये म्हणजे अगदी प्रथम, सर्वप्रथमचे कवी. हो, चालू आहे ना. सर्वप्रथम कवी. कवीचा अर्थ कविता करणारा नव्हे. संस्कृत मध्ये कवीचा अर्थ असतो विद्वान, जो ज्ञानवान आहे, विद्वान, खऱ्या अर्थाने विद्वान आहे, बरं का. PhD घेतलेला विद्वान नव्हे, खऱ्या अर्थाने, ज्याला विजडम म्हणतात. नॉलेज नाही, ज्याच्याकडे विजडम आहे. काय म्हणतात विजडमला मराठीत काय म्हणतात? प्रभुपाद पुढे लिहितात, हेच समजावून सांगतात प्रभुपाद पुढे. ब्रह्मदेव विद्वान कसे काय झाले? जेथे जेथे शिक्षण आहे तेथे तेथे वक्ता आणि श्रवण क्रिया असलीच पाहिजे. परंतु ब्रह्मदेव तर सर्वप्रथम जन्मास आलेले जीव होते, तेव्हा त्यांच्याशी कोण बोलले? त्यांच्या व्यतिरिक्त ब्रह्मांडामध्ये कोणाचीही उपस्थिती नव्हती, आणि असे असताना त्यांना ज्ञान प्रदान करणारा आध्यात्मिक गुरु कोण होता? ते एकमेव सजीव प्राणी अस्तित्वात होते. म्हणून साक्षात भगवंतांनी त्यांना त्यांच्या हृदयातून वैदिक ज्ञान प्रदान केले, कारण भगवंत प्रत्येकाच्या अंतःकरणात परमात्मा म्हणून निवास करतात. वैदिक ज्ञान स्वतः भगवंतांनी सांगितलेले आहे, आणि म्हणूनच ते भौतिक ज्ञानाच्या दोषापासून मुक्त आहे. भौतिक ज्ञान सदोष आहे. सदोष म्हणजे त्याच्यामध्ये दोष आहे. एखाद्या बद्धात्म्याकडून आपण ऐकलेले ज्ञान पूर्णतः दोषपूर्ण असते. सर्व प्रकारचे ऐहिक ज्ञान हे भ्रम, चुका, फसवणूक आणि अपूर्ण इंद्रिये या दोषांनी प्रभावित झालेले असते. भौतिक सृष्टीच्या पलीकडे असलेल्या भगवंतांनी वैदिक ज्ञान प्रदान केलेले असल्यामुळे ते परिपूर्ण व अचूक आहे. आपण जर तेच ज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे ब्रह्मदेवांकडून स्वीकारले तर आपल्यालाही अचूक ज्ञानाची प्राप्ती होते. तर या श्लोकामध्ये ऍक्च्युली कवी, कवयो, विदू हे शब्द या अर्थाने वापरलेले आहेत की जे कवी असतात, विद्वान असतात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ध्वनीची व्याख्या असते, ज्याच्यामुळे आपल्याला एखाद्या वस्तूची संकल्पना कळते, किंवा दृष्टीआड न दिसणारी व्यक्ती आपल्याला कळते ध्वनीमुळे. तर प्रभुपाद हा कन्सेप्ट समजावून सांगतायत की कवीचा अर्थ असतो जो विद्वान आहे, आणि सर्वप्रथम कवी होते ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सर्वप्रथम कवी किंवा विद्वान कसे झाले? त्यांना पण कोणीतरी सांगितलेलं असलं पाहिजे ना. त्यामुळे त्यांना जे ज्ञान मिळालं ते परफेक्ट ज्ञान होतं, कारण ते ज्ञान हे आध्यात्मिक जगातून आलेलं. त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी जे पुढे ज्ञान दिलं ते भौतिक जगातच ट्रान्सफर होत आलेलं आहे, परंतु सर्वप्रथम जे त्यांच्याकडे आलं ते भगवंतांकडून आलेलं. आणि हे आपण दुसऱ्या स्कंदामध्ये एका ठिकाणी वाचलं, हो की नाही?
ब्रह्मदेवा जेव्हा निर्माण करण्यात आले तेव्हा ब्रह्मदेवांना सगळीकडे फक्त अंधारच दिसत होता, कारण ते एकटेच होते, काहीही नव्हतं, ब्रह्मांड नव्हतं, काही नव्हतं, कुठलेही ग्रहलोक नव्हते, काही नव्हतं. त्यांना काही सुचत पण नव्हतं करायचं काय, माहिती पण नव्हतं त्यांना करायचं काय. ऑफकोर्स ते त्याच्यासाठी क्वालिफाईड होते, परंतु नुकताच जन्माला आलेला मुलगा काय लगेच कॉम्प्युटर वापरायला सुरुवात करत नाही, त्याच्यासाठी थोडंसं ज्ञान घ्यावं लागतं. पण ज्ञान देणार कोण? मग ते त्यांनी खाली पाहिलं की या पाण्यातून हा कमळ बाहेर आलेला आहे आणि त्या कमळावरती मी बसलोय, आजूबाजूला तर काहीच दिसत नाही, निदान पाण्यात जाऊन आतमध्ये बघावं काय दिसतंय काय. जेव्हा पाण्यात उडी मारून त्यांनी सगळीकडे बघायचा प्रयत्न केला तेव्हा काहीच दिसलं नाही त्यांना. त्यांच्या कानावरती फक्त 2 शब्द आले, त आणि प. शब्द नाही, अक्षर. एक शब्द आला आणि त्याला आपल्या गुरुची आज्ञा समजून त्यांनी किती 100-1000 वर्ष तप केला. आणि त्या तपाच्या शेवटी ते भगवत धामात पोहोचले आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी त्यांना हे सगळं ज्ञान दिलं. तर तिथे 4 श्लोक सांगितले, ज्याला चतुश्लोकी भागवतम असंही म्हटलं जातं. तसं चतुश्लोकी भगवद्गीता आहे ना, तशी चतुश्लोकी भागवतम पण आहे. आणि मग त्यानंतर सगळं जे ज्ञान होतं ते सगळं फक्त हृदयातून हृदयामध्ये ट्रान्सफर केलं. तर ही सगळ्यात पहिली ज्ञानाची ट्रान्सफर असते. आणि मग त्यानंतर जे ज्ञान आपल्याला मिळालेलं असतं ते पुढे ट्रान्सफर करणे, यालाच गुरु शिष्य परंपरा किंवा श्रुती मंत्र म्हटलं जातं. मग ब्रह्मदेवानी ते पहिल्यांदा नारद मुनींना दिलं, नारद मुनींनी मग ते व्यासदेवांना दिलं, व्यासदेवांनी सुखदेव गोस्वामींना दिलं, सुखदेव गोस्वामींनी सूत गोस्वामींना दिलं. आणि अशा पद्धतीने या गुरु शिष्य परंपरेमध्ये हे ज्ञान श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि म्हणून हे स्टँडर्ड आहे, म्हणून याला आपण स्टँडर्ड मानलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त कुणी काही सांगत असेल तर त्याला आपण स्टँडर्ड म्हणून गृहीत धरलं नसलं पाहिजे. का? कारण या गुरु शिष्य परंपरेमध्ये जो नसतो तो जर काही बोलत असेल तर तो चुकू शकतो. का चुकू शकतो? कारण त्याच्यामध्ये फसवण्याची वृत्ती आहे. का फसवण्याची वृत्ती आहे? कारण तो भ्रमित होण्याची शक्यता आहे, भ्रमित असू शकतो, भ्रमित आहे. का भ्रमित आहे? कारण त्याची इंद्रिय अपूर्ण आहेत. त्यामुळे त्याच्या मुखातून, त्याच्या सुपीक डोक्यातून, नापिक म्हणाल, त्याच्या नापिक डोक्यातून जर काही ज्ञान येत असेल तर ते चुकीचं असू शकतं. परंतु अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेमध्ये जे श्रवण केलं जातं ते चुकीचं असू शकत नाही. त्यामुळे शब्द किंवा ध्वनी ही कुठून येते ही आपल्याला दिसत नसली तरी त्याच्या मागच्या वक्त्याची आपल्याला जाणीव करून देते. हे या श्लोकामध्ये शब्दाचं प्रमुख लक्षण सांगितलेलं आहे, ध्वनीचं प्रमुख लक्षण सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण असं म्हटलं नसलं पाहिजे की आपण तर भगवंतांना पाहिलेलं नाही आहे, आपण या ज्ञानावरती विश्वास कसा ठेवायचा. याला ट्रेस करायचं, यालाच गुरु शिष्य परंपरा म्हणतात. आणि अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेमध्ये जो व्यक्ती असतो त्यालाच अधिकृत अधिकारी म्हणतात. आणि एखाद्या अधिकृत अशा अधिकारी व्यक्तीकडूनच श्रवण केलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा अधिकृत अधिकारी व्यक्ती याची पात्रता फक्त गुरु शिष्य परंपरेमध्ये जोडलेला आहे एवढीच नसते. तसे बरेचसे हजारो लोक जोडलेले असतात. कालच मी प्रभुपादांचं एक मॉर्निंग कॉन्व्हर्सेशन का काहीतरी भाषांतर करत होतो. त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की लिटरलीला काय म्हणतात मराठीमध्ये, अक्षरशः माझ्या गुरुबंधूंचे हजारो शिष्य होते, परंतु माझ्या
माझ्या गुरूंचे हजारो शिष्य होते, परंतु माझ्या या हजारो गुरुबंधूंपैकी एकालाही माझ्या इतकं यश मिळालं नाही. पण ते सगळेच अधिकृत प्रमाणित होते, कारण ते सगळे गुरु शिष्य परंपरेमध्ये जोडलेले होते, हो की नाही? नुसता गुरु शिष्य परंपरेमध्ये जोडणे म्हणजे आपण अधिकृत अधिकारी होत नाही. दुसरी पात्रता काय असते? यालाच प्रमाणित म्हणतात, अधिकृततेला. आणि दुसरी पात्रता असते प्रामाणिक असणे. आणि प्रामाणिकची व्याख्या काय असते? प्रामाणिक म्हणजे जे ज्ञान मिळालेलं आहे ते मी आहे तसं सांगणार. त्याच्यामध्ये माझ्या इच्छा, कामना, माझा पर्सनल इंटरेस्ट कधीही ऍड करणार नाही. जिथे जिथे पर्सनल इंटरेस्ट येतो तिथे तिथे गुरु शिष्य परंपरा तुटते. आणि हे इतिहासामध्ये बऱ्याच वेळेला झालेलं आहे. श्रुती मंत्रांना अर्थ राहत नाही. श्रुती ही तेव्हाच पॉवरफुल असते जेव्हा ती जो या लिंक मध्ये जोडलेला जो गुरु असतो, जो तो वाया मीडियम म्हणून काम करतो. वाया मीडियम म्हणजे काय? एक पारदर्शक माध्यम म्हणून काम करतो. जे इकडच्या बाजूला आहे ते आहे तसं इकडे दाखवणे, बाकी त्याचं काम काही नसतं. मग हे परफेक्ट असतं. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की भौतिक सृष्टीच्या पलीकडे असलेल्या भगवंतांनी वैदिक ज्ञान प्रदान केलेले असल्यामुळे ते परिपूर्ण व अचूक आहे. आपण जर तेच ज्ञान गुरु शिष्य परंपरेमध्ये ब्रह्मदेवांकडून स्वीकारले तर आपल्यालाही अचूक ज्ञानाची प्राप्ती होते. आणि जर आपण ते अशा व्यक्तीकडून प्राप्त केलं, एखाद्या बद्धात्म्याकडून ज्याचं ज्ञान दोषपूर्ण आहे, जो भ्रम, चुका, फसवणूक आणि अपूर्ण इंद्रिय या दोषांनी प्रभावित झालेला आहे, तर ते ज्ञान अचूक असू शकतं. शब्दच आहे. शब्द पॉवरफुल असतात. शब्द आपल्याला बांधून ठेवू शकतात किंवा शब्द आपल्याला मुक्त करू शकतात. ध्वनी आपल्याला बांधून ठेवू शकते, ध्वनी आपल्याला मुक्त करू शकते. काल आपण चर्चा करत होतो. त्यामुळे खूप केअरफुल असलं पाहिजे आपण. आपण ऐकत असलेल्या प्रत्येक शब्दामागे विशिष्ट अर्थ असतो. आपण जेव्हा पाणी हा शब्द ऐकतो तेव्हा पाणी या घटकाच्या अस्तित्वाचा त्यावरून बोध होतो. त्याचप्रमाणे आपण भगवंत हा शब्द ऐकतो तेव्हा त्या शब्दासही अर्थ आहे. आपण जर साक्षात भगवंतांकडूनच भगवंत या शब्दाचा अर्थ आणि विश्लेषण प्राप्त केले तर ते परिपूर्णच असणार. परंतु भगवंत शब्दाच्या अर्थाविषयी आपण तर्क केल्यास तो अपूर्णच असणार. आणि आता तर्क वितर्कच चालू आहे सगळीकडे नुसतं. हे थोडस मराठीमध्ये विचित्र वाटतं, कारण प्रभुपादांनी सगळं इंग्लिशमध्ये प्रचार केला, इंग्लिशमध्ये लिहिलं. तर ते जेव्हा हे लिहित होते ते मोस्टली इंग्लिश ऑडियन्स साठी लिहित होते. आणि ते शब्द काय वापरतात? भगवंत शब्द वापरत नाहीत. ते काय वापरतात? गॉड हा शब्द वापरतात. आणि गॉड हा शब्द आपल्या भारतामध्ये तर इतका त्याचा मिक्स मसाला खिचडी झालेली आहे. आपल्या कंपनीच्या मालकाला पण देवच म्हणतो आपण. गॉड म्हणजे देव. हे आमदार खासदारांना देव म्हणतो, माता पित्यांना देव म्हणतो, पितरांना देव म्हणतो, देवी देवतांना देव म्हणतो. ज्या देवी देवतांचं नाव पण नाही आहे शास्त्रामध्ये त्यांना पण देव म्हणतो. तर देव म्हणजे काय हे आपण ऍक्च्युली या श्रुती मंत्रातून, भगवंतांपासून, ब्रह्मदेवांपासून हे जे ज्ञान आलेलं आहे त्या ज्ञानाच्या आधाराने आपल्याला हे समजावून घेतलं पाहिजे की देव, देवी, देवता, भगवान, भगवंत या सगळ्या शब्दांचा अर्थ काय आहे.
भगवंतांविषयी विज्ञान असणारी भगवद्गीता साक्षात भगवंतांनीच सांगितलेली आहे. ते परिपूर्ण ज्ञान आहे. भगवंत वस्तुतः कोण आहेत याविषयी संशोधन करणारे मानसिक तर्कवादी व तथाकथित तत्वज्ञानी लोक कधीच भगवत स्वरूप जाणू शकणार नाहीत. याची प्रचिती मला पण आता रिसेंटली आली. ऍक्च्युली आपला जो व्हिडिओ व्हायरल होतोय ना, देव आहे की नाहीचा, इतके लोक जवळजवळ इतके लोकांनी त्याच्यावरती कमेंट केलंय आणि प्रत्येकाचं वेगळं मत आहे. अक्षरशः येऊन कमेंट पण करतात. कोणी म्हणतो सूर्य देवच सगळ्यांचा देव आहे, असे पण कमेंट आले. कुणी आपल्याच कुणातरी देवाला देव म्हटलेला आहे, त्याचा शास्त्रात कुठे उल्लेख नाही. आणि हे सगळे इतक्या अहंकाराने आणि इतके सिरियसली कमेंट करतात की माझंच मत बरोबर आहे. मग हे एक्झॅक्टली कुणाचं मत बरोबर आहे कसं ठरवणार आपण? म्हणून त्याला शास्त्राचा आधार घेतला पाहिजे. आणि शास्त्र कसं असलं पाहिजे? शास्त्र हे परिपूर्ण अपौरुषेय असलं पाहिजे, हे भगवंतांकडून आलेलं असलं पाहिजे. भगवत विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे ब्रह्मदेवांकडूनच जाणून घेतले पाहिजे, कारण ते विज्ञान प्रत्यक्ष भगवंतांनीच त्यांना सांगितले होते. गुरु शिष्य परंपरेने अधिकार संपन्न झालेल्या व्यक्तीकडून, जसं मी मगाशी सांगत होतो, अधिकृत अधिकार संपन्न, व्हॉट इज द वर्ड इज बोनाफाईड. या प्रभुपाद नेहमी शब्द वापरतात, बोनाफाईड. ऑथराइज्ड इन डिसिप्लिन सेक्शन. गुरु शिष्य परंपरेने अधिकार संपन्न झालेल्या व्यक्तीकडून भगवद्गीतेचे श्रवण घडल्यास आपल्याला भगवत विज्ञान मिळू शकते. इंटरेस्टिंग आहे की नाही? गुरु शिष्य परंपरेमध्येच हे ज्ञान येत असतं, परंतु भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की ही गुरु शिष्य परंपरा तुटली, म्हणून मी तुला परत सांगायला आलो. तुटते कशी काय? कधी विचार केलाय तुम्ही याच्याबद्दल? कशी काय तुटते? असं होतं का की गुरु कुठल्या पुढच्या शिष्याला सांगतच नाही? पण गुरु कुठल्या पुढच्या शिष्याला सांगत नसेल तर त्याला गुरुच म्हटलं नसलं पाहिजे, कारण गुरुचं कामच असते सांगणे. तर गुरु पुढे सांगत नाही असं कधी होत नाही, त्याच्यामुळे गुरु शिष्य परंपरा तुटत नाही. मग गुरु शिष्य परंपरा कशी काय तुटते? जसं आहे तसं ज्ञान पुढे सांगितलं जात. जसं आहे तसं ज्ञान पुढे सांगितलं जात नाही. म्हणजेच काय? एखादा शिष्य मध्येच बोगस निघतो आणि मग तोच उद्या जाऊन बोगस गुरु बनतो आणि मग गुरु शिष्य परंपरा तुटते. प्रभुपाद समजावून सांगतो. त्यामुळे यस, गुरु शिष्य परंपरेने अधिकार संपन्न झालेल्या व्यक्तीकडूनच भगवद्गीतेचं श्रवण केलं पाहिजे, परंतु ते कलियुगामध्ये त्याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम आहे. आपण सतर्क असलं पाहिजे. आपण पाहण्याविषयी विचार करतो तेव्हा रूपाचेही अस्तित्व असलेच पाहिजे. आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला सर्वप्रथम आकाशाचा अनुभव येतो. आकाश हा रूपाचा प्रारंभ आहे. आकाशापासूनच अन्य रूपे प्रकट होतात, म्हणून ज्ञानाच्या आणि ज्ञानेंद्रियाच्या विषयांचा प्रारंभ हा आकाशापासून होतो. इथे शेवटचा हा जो पॅरेग्राफ आहे, शेवटचे जे 3 वाक्य आहेत, त्याच्यामध्ये प्रभुपाद परत भागवतमचा संदर्भ भागवतम मध्ये येतात. जनरली आपल्यामध्ये ही मूर्ख संकल्पना असते की माझ्या डोळ्याला दिसेल तेच मी सत्य मानणार, पण तो ऍक्च्युली हवा दिसत नाही, बरेच अणुरेणू दिसत नाही. जो वास घेतो आपण गुलाबजामुनचा, तो वास आपल्याला दिसत नाही, तरी आपण मान्य करतोच ना. तसंच यस, रूप हे शेवटचं फॉर्म असतं,
आणि डोळे हे शेवटचे इंद्रिय असतात, परंतु त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात त्याची आकाशाने असते. आकाश म्हणजे पोकळी, जागा, इथून सुरुवात होते. सर्वप्रथम आपल्याला आकाशाचा अनुभव येतो. आकाश हा रूपाचा प्रारंभ आहे. आकाशापासूनच अन्य रूपे प्रकट होतात. म्हणूनच ज्ञानाच्या आणि ज्ञानेंद्रियाचा विषयाची सुरुवात ही आकाशापासून होते. पुढचा श्लोक वाचूया का? नाही, उद्याच वाचूया. वाचूया, कारण उद्या विषय बदलतो. पुढचा एक श्लोक वाचूया आपण, वेळ आहे. भूतानां छिद्रदातृत्वं बहिरंतरम एवच. इज एव्हरीथिंग ओके? प्राणेंद्रियात्मधिष्ण्यत्वं नभसो वृत्ती लक्षणम. आकाशाची लक्षणे आणि कार्ये अशी आहेत. सर्व प्राणीमात्रांच्या बाह्य आणि आंतरिक अस्तित्वासाठी, म्हणजेच प्राण, इंद्रिये व मन यांच्या कार्यासाठी स्थान व क्षेत्र पुरवणे. जसं सुरुवातीला आपण याची चर्चा करत होतो. प्राण म्हणजे प्राणवायू आपला, मन, इंद्रिय किंवा कुठलीही वस्तू काही असू दे, त्याचं अस्तित्व तेव्हाच अस्तित्व असतं जेव्हा त्याच्या आजूबाजूला जागा असते. म्हणजे गॅप, हा जो गॅप आहे ना, हा गॅप तयार, त्याला आकाश म्हणतात. मन, इंद्रिये आणि प्राणशक्ती व जीव हे सर्व जरी उघड्या डोळ्यांनी दिसत नसले तरी त्यांना रूपे आहेत. रूपाचे सूक्ष्म अस्तित्व आकाशात असते आणि शरीरांतर्गत भागात ते रक्तवाहिन्यांच्या रूपाने तसेच प्राणवायूच्या अभिसरणाने दृगोच्चर होते. दृगोच्चर म्हणजे मॅनिफेस्ट, परसिव्ड, या ओके, अनुभव घेतला जातो. जसं काल का परवा आपण चर्चा करत होतो की प्राणवायू हे आयुर्वेदामध्ये खूप डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. ते आपल्या शरीरामध्ये सगळीकडे फिरत असते प्राणवायू. त्याचे वेगवेगळे प्रकार पण सांगितलेले आहेत. अपान वायू, प्राण, अपान, काय काय. तर हे सगळं दिसणार नाही आपल्याला. दिसणाऱ्या वस्तूच आपण सत्य मानतो, परंतु अशाही गोष्टी आहेत जसं की प्राण आहे, मन आहे, इंद्रिय आहेत, जीव म्हणजे आत्मा आहे, या सगळ्यांचं अस्तित्व आहे. जसं आकाश तत्वामुळे माझं आणि तुमचं अस्तित्व वेगळं दिसतं, शब्दाचं अस्तित्व कळून येतं, तसं या गोष्टींचं देखील अस्तित्व ठरवतं आकाश तत्वच. बाह्यतः इंद्रिय विषयांची सूक्ष्म रूपे अस्तित्वात असतात. अदृश्य इंद्रिय विषयांची निर्मिती करणे हे आकाश या महाभूताचे बाह्य कार्य होय आणि प्राणवायूचे आणि रक्ताचे अभिसरण करणे हे त्याचे आंतरिक कार्य होय. शरीराच्या बाहेर, शरीराच्या आतमध्ये, दोन्हीमध्ये आकाश असतो. आतमध्ये तो प्राणवायू आणि रक्त यांना चालवायचं काम करत असतो आणि बाहेर आपल्या इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांची निर्मिती करणे, अदृश्य इंद्रिय विषयांची निर्मिती. सूक्ष्म रूपे आकाशात अस्तित्वात असतात हे आधुनिक विज्ञानाने दूरदर्शनाच्या प्रक्षेपणाद्वारे सिद्ध केले आहे. दूरदर्शनाच्या प्रक्षेपणाद्वारे एका ठिकाणची रूपे व छायाचित्रे दुसऱ्या ठिकाणी आकाशाच्या माध्यमातून पाठवली जातात. याचे सुंदर वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. लक्षात येते का काय लिहितात प्रभुपाद इथे? की
आकाश हे सगळं डिफाईन करत असतं, सगळं. आपण मूर्खपणाने असं म्हणतो की मला डोळ्याला दिसलं तरच मी मान्य करणार, परंतु ऍक्च्युली ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा क्रिकेटची मॅच चालू असते तेव्हा तुम्हाला इथे डोळ्याला दिसतेच ना, ती आली कुठून? ती आकाशातून येते. जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर किंवा कम्प्युटर इंजिनियर आहेत त्यांना माहिती असेल की ऍक्च्युली ते जे सगळं दिसत असतं तिथे स्टेडियम वरती, त्या सगळ्यांचं रूपांतर ध्वनीमध्ये केलं जातं. वेव्ह फॉर्म, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फॉर्म. आणि ती ध्वनी हे कोणाचं लक्षण आहे? आकाशाचं. आकाशातून पाठवली जाते. जेव्हा ती इथे येते तेव्हा त्या ध्वनीचं पुन्हा रूपांतर दिसणाऱ्या गोष्टींमध्ये केलं जातं. व्हेरी सायंटिफिक. त्या आकाशाचं प्रमुख लक्षण असतं गोष्टी डिफाईन करणे. मग त्या तुम्हाला दिसो न दिसो, न दिसणाऱ्या गोष्टी पण आकाशच डिफाईन करत असतं. त्याचं अस्तित्व ठरवतं आकाशच. प्रभुपाद इथे लिहितात, याचे सुंदर वर्णन या ठिकाणी करण्यात आले दूरदर्शनचं. टीव्ही म्हणजे काय कोणाला समजावून सांगायचं असेल तर हा श्लोक सांगायचा. भूतानां छिद्रदातृत्वम बहिरंतम एवच. काय भानगड आहे. हा श्लोक म्हणजे मोठ्या वैज्ञानिक संशोधन कार्याचा मूलभूत आधार आहे. कारण या श्लोकामध्ये सूक्ष्म रूपे आकाशातून कशी प्रादुर्भूत होतात. प्रादुर्भूत म्हणजे समोर येतात. त्यांची लक्षणे आणि कार्ये काय आहेत आणि वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही स्थूल महाभूते सूक्ष्म रूपातून कशी प्रकट होतात याचे विवरण करण्यात आले आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. आधुनिक विज्ञानामध्ये या सगळ्यांना सेपरेट मानलं गेलेलं आहे. परंतु वैदिक विज्ञानामध्ये हे सगळ्याला एकच मानलं गेलेलं आहे. आकाश तत्वातूनच हे सगळे निर्माण होतात असं सांगितलेलं आहे. आधुनिक विज्ञान काय म्हणतं? येस, काही गोष्टी आहेत त्यांना लिक्विड फॉर्म पण आहे आणि गॅस फॉर्म पण आहे, परंतु अशा काही गोष्टी आहेत त्यांना लिक्विड फॉर्म अजिबात नाही किंवा गॅस फॉर्म तर कधीच होत नाही. आणि मग आपण त्याचे बॉइलिंग पॉइंट, व्हॉट इज द गॅस जेव्हा तयार होतो त्याला त्या टेम्परेचरला काय म्हणतात? देयर इज अ वर्ड फॉर दॅट. वन इज कॉल्ड बॉइलिंग पॉइंट अँड वन इज पॉइंट व्हॉटएव्हर इट इज. आणि मग शास्त्रज्ञ म्हणतात काही वस्तू किंवा गोष्टी अशा आहेत त्यांना बॉइलिंग पॉइंटच नाही. असं होतच नाही. आपल्या वैदिक विज्ञानामध्ये मात्र असं सांगितलेलं आहे की आकाश तत्वातूनच वायू तत्व निर्माण होतो, वायू तत्वातूनच अग्नि तत्व निर्माण होते, अग्नि तत्वातूनच जल तत्व निर्माण होते, जल तत्वातूनच पृथ्वी तत्व निर्माण होते. सगळ्याचा मूळ आधार आहे आकाश तत्व. आणि अगदी न दिसणाऱ्या गोष्टी देखील, न कळणाऱ्या गोष्टी देखील आकाश तत्व निर्माण करत असतं. जसं की आत्मा, मन. मनाला पण अस्तित्व आहे. ते कोण ठरवतं? आकाश ठरवतं. मनाची कार्ये किंवा चिंतन, भावना आणि संकल्प ही मानसिक कार्येही आकाशाच्या माध्यमातूनच घडतात. भावना, कल्पना हे देखील या सगळ्याला देखील भौतिक अस्तित्व आहे. हवेत नाही आहे सगळं, हवेतच आहे, आकाशामध्ये. मृत्यूसमयी असणारी मानसिक स्थिती म्हणजे पुढील जन्माचा आधार आहे, हे भगवद्गीतेतील विधानही या श्लोकामध्ये अनुमोदित करण्यात आले आहे. इट्स लाईक टेलिव्हिजन. ऑस्ट्रेलियातली क्रिकेटची मॅच जशी ध्वनीमध्ये रूपांतरित करून आकाशाच्या माध्यमातून इथपर्यंत येऊन आपल्याला दिसते, तसंच आपण जेव्हा शरीर सोडतो तेव्हा आपलं मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्म रूपामध्ये रूपांतरित करून आपल्याला, आत्म्याला देखील त्याच्यासोबत दुसऱ्या शरीरामधून मध्ये घेऊन जायचं काम आकाश करते. 5G द्वारे, 6G द्वारे. सूक्ष्म रूपापासून स्थूल घटक विकसित होण्याची अथवा प्रदूषित होण्याची जेव्हा जेव्हा संधी असते तेव्हा तेव्हा मानसिक अस्तित्वाचे रूपांतर स्थूल रूपामध्ये होते.
आता हे शेवटचं वाक्य समजायला थोडस कठीण आहे. तर हे ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा आहे आकाश, मग त्याचं रूपांतर वायू, अजूनही दिसतच नाही, त्याचं रूपांतर अग्नी, थोडंसं दिसायला लागतं, थोडंसं जाणवायला लागतं, त्याचं रूपांतर जल, जास्त दिसायला लागतं, जास्त जाणवायला लागतं, त्याचं रूपांतर शेवटी पृथ्वी, परफेक्टली दिसायला लागतं, परफेक्टली जाणवायला लागतं. डोक्यात दगड पडल्यावर कळतंय दगड होता आहे, तेच डोक्यात आकाश पडलं म्हटल्यावर कळत नाही, जाणवत नाही आपल्याला. तेच डोक्यावरती जल पडलंय म्हणले की तेवढं जास्त जाणवत नाही. तसंच हे शेवटच्या वाक्यामध्ये श्रील प्रभुपाद काय सांगतात, यालाच जे ओरिजिनल होतं ते हळूहळू कसं दूषित होत गेलंय, हे त्याला दूषित होण्याची प्रक्रिया ऍक्च्युली दूषित म्हणता येत नाही, परंतु आकाश तत्व शुद्ध असतो, त्याच्यामध्ये थोडीशी दूषितता आल्यानंतर वायू तत्व होतं, त्याच्यामध्ये अजून जास्त दूषितता आल्यानंतर अग्नी तत्व होतं, अजून जास्त दूषितता आल्यानंतर जलतत्व होतं. तसंच आपले जे विचार असतात, आपली जी मानसिकता असते, आपल्या ज्या भावना असतात, त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा प्रदूषण होतं तेव्हा तेव्हा त्याचं स्थूल रूपामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. Does that make sense? Yes, no? म्हणजेच काय, सूक्ष्म रूपामध्ये म्हणजेच आत्म्याच्या रूपामध्ये आपण खूप शुद्ध असतो. जसजसं त्याच्यामध्ये अशुद्धता, प्रदूषण मिक्स व्हायला लागते, तसतसं आपल्याला सगळं काही सॉलिड फॉर्म मध्ये पाहिजे असतं आनंद घ्यायला. गुलाबजामुन पाहिजेच, त्याच्याशिवाय मला आनंद मिळत नाही. प्रेम ही एक भावना आहे, त्याच्यातला आनंद आपल्याला कमी वाटायला लागतो, कारण ते सूक्ष्म आहे, त्याला कोण डिफाईन करणार, ते दिसत नाही. जेवढं जास्त प्रदूषित भावना असते तेवढी त्या माणसाची स्थूल गोष्टींमधले सुख घ्यायची इच्छा, प्रवृत्ती जास्त असते. आता तुम्हाला समजेल, आलं का लक्षात? जेवढा सात्विक मनुष्य असतो तेवढा तो आत्मानंदी असतो, त्याला बाहेरच्या कुठल्या गोष्टीची गरज लागत नाही आनंदासाठी. तो जसा तो राजसिक होत जातो त्याला बाहेरच्या गोष्टींची गरज भासायला लागते. जसा तो तामसिक होतो तेव्हा त्याचा आनंद फक्त आणि फक्त बाहेरच्या गोष्टीतच असतो, स्थूल गोष्टीत असतो, सूक्ष्म गोष्टीमध्ये त्याला आनंद मिळत नाही. म्हणून त्याला प्रदूषण म्हटलेलं आहे, इंद्रियांचं प्रदूषण. थोडस चक्कर येणारे विषय आहेत हे. उद्यापासून पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय आकाशाचं रूपांतर हे वायूमध्ये होतं आणि वायूपासून त्वचा निर्माण होते. म्हणजे त्वचा निर्माण होत नाही, टच सेन्सेशन निर्माण होतं. जसं आकाशापासून हिअरिंग, श्रवण, श्रोत्रुम निर्माण होतं, तसं स्पर्श निर्माण होतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मध्ये तुम्ही सांगितली एक गोष्ट की श्रवण जास्त केलं पाहिजे किंवा वाचनापेक्षा श्रवणाला जास्त महत्व दिलं पाहिजे. यस. पण आता कन्फ्युजन असं आहे की तुम्ही परत नंतर एक गोष्ट अशी सांगितली की गुरु शिष्य परंपरेमध्ये एखाद्या गुरुने जर चुकीचं ज्ञान दिलं तर एक गुरु शिष्य परंपरा तुटते. मग अशा वेळेस जो श्रोता आहे त्या श्रोत्यांनी फक्त श्रवणच केलं आणि मग वाचन नाही केलं तर मग तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो ना. मग त्याच्यामुळं जेवढ्या प्रमाणात श्रवण करायचं तेवढ्या प्रमाणात वाचन पण केलं पाहिजे. त्याच्याबद्दल सांगा, कारण गुरु शिष्य परंपरा जर तुटणार असेल तर त्या श्रोत्याला वाचन पण पाहिजे ना, त्याच्याशिवाय ते कळणार कसं की समोरचा गुरु त्यांना गुरु परंपरेमध्ये सांगतोय म्हणून. त्याच्याबद्दल सांगा प्रभूजी. हरे कृष्ण. कलियुगामध्ये वाचनाला देखील श्रवणच म्हटलेलं आहे. कलियुगाच्या पूर्वी वाचन हा प्रकारच नव्हता, कारण लिखाण हाच प्रकार नव्हता.
कलियुगाच्या पूर्वी गुरु शिष्य परंपरा अशी होती की गुरुच्या कुटीरमध्ये बसायचं आणि सकाळ दुपार संध्याकाळ ऐकायचं आणि लक्षात ठेवायचं. व्यासदेवांना माहिती होतं की कलियुगाच्या सुरुवातीला व्यासदेवांना कळालं, माहिती होतं की कलियुगामध्ये ही परिस्थिती इतकी वाईट होत जाणार आहे की लोकांना लक्षात राहणार नाही. त्यामुळे लिहून ठेवलं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा त्याचं वाचन केलं पाहिजे. याला श्रवणच म्हणतात. तर वाचन ही काही वेगळा प्रकार नाहीये. असं नाहीये की तुम्ही वाचला म्हणजे तुम्हाला सगळं कळणार आहे आणि श्रवण केला म्हणजे कळणार. म्हणजे श्रवण करताना एखादं चुकीचं सांगू शकतो, मग आपल्या सगळ्याच कल्पना चुकीचं होऊ शकतात. तसं वाचनात पण होऊ शकतं. असं थोडीच आहे वाचनामुळे तुम्हाला शुद्धता मिळणार आहे. चुकीचं वाचू शकता तुम्ही आणि आयुष्यभर चुकीचंच वाचत राहू शकता, होय की नाही? असं नाहीये की श्रवणात चूक होणार आणि वाचण्यात होणार नाही, असं नसतं कुठे. ऍक्च्युली हे दोन्ही सेमच असतात. श्रवणचा अर्थ तुम्ही चुकीचा समजावून घेतला. श्रवणचा अर्थ असतो एखाद्या व्यक्तीकडून समजावून घेणे. आलं का लक्षात? आणि म्हणून असा व्यक्तीच्याकडूनच आपण श्रवण करायचं जो शास्त्राप्रमाणे समजावून सांगतो. मग तिथे वाचन आलंच. आता ऍक्च्युली मी बऱ्याचदा म्हणतो देखील की हे भगवद्गीता भागवतमचे आपले जे रोज सकाळ संध्याकाळचे क्लास असतात, याच्यामध्ये बेनिफिशियरी तुम्ही फक्त एकटे नाहीये. बेनिफिशियरी काय म्हणतात? लाभार्थी. मराठीतला परफेक्ट शब्द. याच्यातले लाभार्थी तुम्ही फक्त एकटे नाहीये, याच्यातला लाभार्थी मी पण आहे. कारण मी वाचन करतो आणि तुम्ही श्रवण करता. याचा अर्थ असा नाहीये की तुम्हीच फक्त लाभार्थी आहे. मी पण लाभार्थी आहे. मी पण श्रवणच करतोय. ऍक्च्युली कोणाकडून मी श्रवण करतोय? प्रभुपादांकडून श्रवण करतोय. आणि माझ्या तोंडातून आलेल्या शब्दाच्या द्वारे तुम्ही सगळेजण प्रभुपादांकडूनच श्रवण करता. तर ही पद्धती असते. आणि ही पद्धती, याच्यामध्ये फसवणूक व्हायची आणि फसवून घ्यायची शक्यता ही श्रवणामध्ये पण असते आणि वाचण्यामध्ये पण असते. मला वाटतं मी चुकून म्हणालो की वाचण्यापेक्षा श्रवणाला जास्त भर द्या, त्यामुळे तुमचा हा कन्फ्युजन झाला. माझीच चूक आहे ऍक्च्युली. तसं म्हणायला नको पाहिजे होतं. दोन्ही प्रक्रिया सेम असतात. श्रवणावरती भर द्या याचा मला म्हणण्याचा मेन उद्देश असा होता की वाचण्यामध्ये चुका होऊ शकतात. कारण श्रवणामध्ये कसं असतं, ज्याने ऑलरेडी सगळं वाचलेलं आहे तो समजावून सांगत असतो. वाचण्यामध्ये कसं असतं की 100 पानाच्या पुढे काय लिहिलेलं आहे हे आपल्याला अजून माहिती नाही. मग ते एक तर आपल्याला अशा प्रकारे थोडंसं काय म्हणतात त्याला, पेशंट असलं पाहिजे. पेशंट, सहनशील नाही, काय म्हणतात पेशंटला? संयमी. हा, धैर्यशील संयमी असलं पाहिजे की सगळं पूर्ण वाचल्यानंतर मग मी विचार करणार या सगळ्याचा. तो जनरली होत नाही तसं. आपण जे पहिल्या पानावर वाचतो त्याचाच विचार करत बसतो. म्हणून श्रवणाला थोडंसं जास्त महत्व दिलं पाहिजे. कारण प्रवचनांना, श्रवणांना जास्त महत्व दिलं पाहिजे. कारण जो वक्ता असतो त्याने ऑलरेडी पुढचं वाचलेलं असतं, समजावून घेतलेलं असतं आणि तो तुम्हाला समजावून सांगत असतो. मग गैरसमज होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे दोन्ही प्रक्रिया सेमच असतात. आणि दुसरं एक महत्वाचं कारण हे आहे की कलियुगामध्ये वाचायची कोणाला इच्छा नाही. जनरली बघायचं, ज्याला वाचनाची आवड असते त्याची कल्पनाशक्ती आणि त्याची समजावून घ्यायची शक्ती पण चांगली असते. ज्याला वाचनाची आवड नसते त्याचे कन्फ्युजन जास्त असतात. पण काही का असे ना, कलियुगामध्ये आपण हे तर ह्या गोष्टी तर आता बदलू शकत नाही. तर आपण काय केलं पाहिजे की मेक यूज ऑफ बॅड बार्गेन, बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन.
आपण हे कंटिन्यू केलं पाहिजे. श्रवण, जसं की आता आणि मोबाईल आहे आपल्याकडे, हेडफोन्स आहेत. मॅक्झिमम कलियुगातले लोक दुर्दैवाने ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त वेळ घालवतात, फिरण्यामध्ये, गाडीमध्ये. तर अशा वेळेला वाचू शकत नाही ना आपण, मग श्रवण केलं पाहिजे. परंतु हे जे तुम्ही म्हणताय ना की फसवण्याची आणि फसवून घेण्याची शक्यता ही दोन्हीमध्ये असते, श्रवणामध्ये पण असते, वाचण्यामध्ये पण असते. त्याला काही पर्याय नाही, त्याला आपणच शुद्ध असावं लागतं. आपली सदसद विवेक बुद्धी वापरावी लागते, जसं परवा आपण म्हणत होतो. आणि ही सदसद विवेक बुद्धी जर आपण वापरली नाही, इंटेलिजन्सचा यूज केला नाही, तर मग आपण चुकणार. Whoa, what happened? माशी बरोबर कॅमेरावर बसली. आता पुढचा प्रश्न येतो. बरेच जण प्रश्न विचारतात की प्रभूजी हे कळणार कसं? त्याच्यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि सिन्सिअर पाहिजे. आपले मन, आपली भावना, आपले अपेक्षा, आपला शोध हा प्रामाणिक आणि सिन्सिअर असला पाहिजे. मग भगवंत आपल्याला मदत करतात. चुकीच्या ठिकाणचं श्रवण करू देणार नाही, चुकीचे वाचन करू देणार नाही. आपली भावना शुद्ध नसेल तर मग आपण भरकटत राहणार. मग तो चुकीचं श्रवण पण करणार रोज युट्यूब वरती जाऊन, आणि तो चुकीचं वाचन पण करणार. हे पुराण वाच, ते पुराण वाच, शंकराचार्यांचं पुस्तक वाच, जग्गी वसुदेवचं पुस्तक वाच. कोण थांबवलंय आपल्याला वाचण्यापासून, वाचन करण्यापासून? येस, भगवद्गीता भागवतम प्युअर फॉर्म मध्ये आहे. प्रभुपादांनी दिलेलं प्युअर फॉर्म मध्ये आहे. ते नुसतं तुम्ही वाचन केलं तरी त्याला श्रवणच म्हटलं जातं, प्रभुपादांकडून श्रवण करणे. आणि ते समजावून सांगणारा ऍक्च्युली तुम्हाला फसवू शकतो, जरी शास्त्र शुद्ध असलं तरी. मग तिथे गुरु शिष्य परंपरा तुटते. हे ऐकायला खूप सगळं विचित्र वाटतंय, हो की नाही? याला श्रीमद भागवतम मध्ये म्हटलेलं आहे मंद भाग्य. आपण सध्या खूप वाईट अवस्थेमध्ये जन्माला आलोय. सगळीकडून प्रॉब्लेम आहे. मंदा सुमंद मतयो मंद भाग्य ही उपाद्रिता. प्रभुपाद शब्द वापरतात, वी आर इन ए व्हेरी प्रिकेरियस कंडिशन. प्रिकेरियसचा अर्थ असतो खूप वाईट अवस्थेमध्ये आहे सध्या. इकडून पण फसवणूक व्हायची शक्यता आहे, तिकडून पण फसवणूक व्हायची शक्यता आहे. असं पण सांगितलेलं पडतंय, तसं पण सांगितलेलं पडतंय. कारण आपण मंद आहोत, आपलं भाग्य मंद आहे, आपल्याला समजावून सांगणारे मंद आहेत. त्या श्लोकात हेच सांगितलंय, मंदा सुमंद मतयो. आपलं मत मंद आहे, मत मांडणारे मंद आहेत. आणि ह्या सगळ्याच्या वरती आपण आहोत कलियुगामध्ये, कलहाच्या युगामध्ये, जिथे प्रत्येक क्षणाला प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे, उपाद्रिता. याच्यातून वाचायचं असेल, या प्रिकेरियस कंडिशन मधून, या दयनीय अवस्थेतून, एकच उपाय आहे, स्वतःचं मन शुद्ध ठेवणे. जितकं आपण शुद्ध राहू तितकं आपल्याला भगवंत मदत करणार, तितकी आपली प्रगती होणार. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. हरे. प्रभूजी, आता जसं तुम्ही सांगितले की आपलं मन शुद्ध राहायला पाहिजे, शुद्धतेमध्ये आलं पाहिजे, तर त्याची तुम्ही प्रोसेस सांगितली की पंचतत्वाची प्रोसेस सांगितली. जसं की पहिलं आकाश तत्व हे पूर्ण शुद्ध असतं, आणि नंतर त्याच्यामध्ये दूषितता येऊन पुढची 4 तत्व तयार होतात. तर आपली कंडिशन आता अशी की आपण पूर्णपणे पृथ्वी तत्वामध्ये आहोत, म्हणजे एकदमच अशुद्ध दूषित लेवलला आहे. तर जसं की आपण आत्मा आपला आकाश तत्वामध्ये पूर्णपणे शुद्ध आहे असं सांगितलं, आणि बाकीचे जे आहे वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी
तर ह्या गोष्टी पण आपल्याला गरजेच्या आहेत, पण त्या दूषित आहेत. तर मग आपल्याला परत आकाश तत्वात येण्यासाठी ह्या 4 गोष्टी सोडावं लागतील का त्यात ठेवून आपण परत त्या तत्वामध्ये येऊ शकतो? त्याच्याबद्दल सांगा. हरे कृष्ण. सोडाव्या लागतील हे, आणि हे सोडायचं कसं असतं ते पण पुढे खूप छान समजावून सांगितलेलं आहे. या रिव्हर्स ज्या स्टेप बाय स्टेप हे दूषित होतं त्याच्या रिव्हर्स स्टेप बाय स्टेप हे सोडायचं असतं. खूप छान समजावून सांगितलेलं आहे पुढे. ऍक्च्युली शुद्धतेच्या बाबतीत म्हणायला गेलं तर सोडायचं म्हणजे काय, आपला आनंद आता फक्त स्थूल गोष्टींमध्ये आहे, तो पहिल्यांदा बंद केला पाहिजे. जे दिसतं त्याच्यामध्येच आनंद आहे आपला, जे दिसत नाही त्याच्यात पण आनंद घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि तो आनंद ऍक्च्युली मोठा असतो, ग्रेट आनंद असतो. कमी करणे वगैरे प्रकार नाही आहे अध्यात्मामध्ये. सोडणे हा एकमेव उपाय आहे. सोडून दिलं पाहिजे, है की नाही? आणि म्हणून मायावादी संन्यासी लोक बघा खूप स्ट्रिक्टली पाळतात हे. गुलाबजामुनकडे बघत पण नाही. त्यांना कळालेलं असतं हे मला बांधून ठेवणार आहे. मी जर गुलाबजामुन हा खाल्ला तर उद्यापासून मला याचीच आसक्ती होणार, त्यापेक्षा न खाल्लेलं बरं. मायावादी तत्वज्ञानांना शास्त्र खूप छानपणे कळालेलं असतं. ते एकाच गोष्टीत चुकलेले असतात. या सोडलं पाहिजे. जसं की आपला सध्या आनंद आहे आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या पत्नीमध्ये, मुलांमध्ये, हे पण सगळ्या स्थूल गोष्टीच आहेत. आणि मग इथेच आपण चुकतो. अशुद्धता इथूनच सुरू होते. ज्याचा आनंद हा फक्त खाण्यापिण्यात आहे त्याला फिरण्यातला आनंद कळत नाही. ज्याचा आनंद खाण्यापिण्यात आणि फिरण्यात आहे त्याला मानसिक आनंद कळत नाही, जो विज्ञानामधला आहे, कुतूहलामध्ये असतो, जिज्ञासेमध्ये असतो. ज्याचा आनंद विज्ञानामध्ये आहे त्याला मनाचा आनंद कळत नाही. हे स्टेजेस असतात. त्याला आपण पंचकोशिक विकास म्हणतो की नाही. जनरली बघायचं जो कल्पना किंवा विज्ञान किंवा संगीत विहार याच्यामध्ये ज्याचा आनंद असतो तो खाण्यापिण्याला जास्त महत्व देत नाही. खाल्ला काय, पिला काय, झोपला काय, त्याला काय कळत नाही. हे आपण या जगामध्ये देखील आपण पाहतो की हे आनंदाचे वेगवेगळे लेवल्स, स्थूल आनंदापासून सूक्ष्म आनंदापर्यंत. आणि ते सोडल्याशिवाय ते पुढचा आनंद आपल्याला कळत नाही, किंवा पुढचा आनंद हा कळाल्याशिवाय आपण खालचा आनंद सोडत नाही. याच्याही खालचे सूक्ष्म, अगदी सूक्ष्म नाही, स्थूल अगदी ग्रॉस लेवलचे आनंद घेणारे असतात, ज्यांचा आनंद फक्त नशेमध्ये आणि झोपण्यामध्येच असतो. सोडलं पाहिजे, वरच्या लेवलला आलं पाहिजे. परम दृष्ट्वा निवर्तते भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये. रसोप्यस्य रसवर्गम. एक रस सोडला तर वरचा रस कळाला तर खालचा रस सोडणार. आणि जसजसं वरच्या आनंदाला जाऊ ते सगळं सूक्ष्म 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 होत जातं. या भौतिक जगाशी त्याचा काही संबंध राहत नाही, आणि ते सोडतच गेलं पाहिजे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय.
वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। हरे कृष्णा। दंडवत प्रणाम।